हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासोबत एक हेल्दी असा चटपटा नाचणीचा चिवडा रेसिपी शेअर करणार आहे. पण त्याआधी म्हटलं संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि किचनच्या कामाला लागले मग. उन्हाळा सुरू झालेला आहे. या सीझनमध्ये भरपूर अशी फळे खाल्ली जातात आणि सोबतच त्या फळांच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी पण बनवायची अशी वेगळीच मजा असते. मी ना काल आंब्याचा शिरा बनवला आणि तो खूपच टेस्टी झालेला होता. त्याची रेसिपी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच मी. तुम्ही पण नक्की ट्राय कराल. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारी फुले आणलेली आहे. कारण देवांची पूजा ही फुलांशिवाय पूर्ण होतच नाही. तर ही पूर्ण फुलं 8-15 दिवस छान मस्त फ्रेशच राहतात आणि मला खूप जास्त दिवस पुरतातही. ही सगळी फुलं मी असं पॉलिथिन बॅगमध्येच ठेवते काही दिवस. आणि फ्रीज कसं छोटं असल्यामुळे जास्त मोठे मोठे डबे पण बसत नाही. त्यामुळे फुलं थोडे कमी झाले वापरून आणि मग ते छोट्याशा अशा डब्यामध्ये ठेवून देते. तर रोजच्या रोज जर आपण अशी देवपूजेला खूप अशी छान फुलं वापरली ना, तर आपलं मन आणि आपली देवपूजा एकदम प्रसन्न होऊन जातं. तर मी लास्ट टाईम डीमार्टला गेलेले होते. तेव्हा मी तुमच्यासोबत ब्लॉग देखील शेअर केलेला होता. अशी थोडीफार काही किचनमध्ये यूज होतील अशा वस्तू घेतल्या होत्या. त्यामधलीच हे एक बास्केट देखील आहे आणि काही नॅपकिन पण घेऊन आलेले होते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे. तर मी हे असे किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या नॅपकिन्स कशाप्रकारे ठेवते व्यवस्थित स्टोअर करून, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर ही जी बास्केट आहे ना, मला 169 रुपीजला असं मिळाली आणि क्वालिटी पण 10/10 आहे. कलर पण असा एकदम फ्रेश आहे आणि किचन नॅपकिन्स ठेवायला ही जी बास्केट आहे तर ती मला अशी एकदम परफेक्ट वाटली. कारण यामध्ये झाकण देखील दिलेलं आहे आणि सगळ्या बाजूंनी होल्स पण दिलेले आहेत. त्यामुळे काय होतील, आपले किचन जे नॅपकिन्स असतात त्याचा जो असा तेलकट असा वास येतो ना, तर ते बिलकुल राहणार नाही. जरी ते आपण खूप स्वच्छ धुतलेले असलं तरी पण. आणि या बास्केटला खाली अशी हँडल्स पण दिलेली आहे, त्यामुळे याला पकडायला छान ग्रिप पण मिळते. आणि अशा ज्या बास्केट्स असतात त्याचा असा एक फायदा की त्याला आपण एकावर एक स्टॅक देखील करू शकतो. तर मी जेव्हा पण बास्केटमध्ये काही ऑर्गनाईज करते ना, तर अशाच पद्धतीने करते. म्हणजे या पद्धतीने जर आपण नॅपकिन्स अरेंज करून ठेवले ना, तर सगळ्या नॅपकिन्स यूजमध्ये येतात आणि सगळ्याच नॅपकिनचे कलर आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीने फोल्ड करून तर नॅपकिन घ्यायला देखील बरं पडतं. तर मी अशा या पद्धतीने किचन नॅपकिन्स ठेवून देते. तर ही जी एक्स्ट्राची कामं असतात ना, ते मी स्वयंपाक करायच्या आधीच आटपून घेत असते, नाहीतर दुपारी करून घेत असते. कसं आपल्याला जेव्हा जी गोष्ट पाहिजे ना, तेव्हा ती बरोबर भेटायला पाहिजे आणि इकडे तिकडे ते आपण असं भेटलं नाही की शोधत बसतो. त्यापेक्षा थोडाफार अशा गोष्टींमध्ये काही खर्च केला की जिथे आपल्याला वेळ वाचेल, तर असं मी विचार करून घरामध्ये काही गोष्टी घेत असते. तर बघा, आता मी तुमच्यासोबत एक हेल्दी असा चिवडा रेसिपी शेअर करत आहे. हे एक नाचणीचे मुरमुरे असतात. लास्ट टाईम डीमार्टमधून आणले होते. यासोबत मी असे बाजरीचे पण मुरमुरे ॲड केलेले आहे. थोडेफार असे कढईमध्ये तेल न घालता असं भाजून घेत आहे, क्रिस्पी करून घेत आहे. हे असे पण खायला खूप छान लागतात, पण मी याचा चिवडा किंवा भेल असं चटपटं खायचं प्रेफर करते. कारण एकतर हे ग्लुटन फ्री आहे, त्यात घरी बनवलेली सुकी भेळ त्याची वेगळीच मजा असते ना. आणि आपल्याला आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये काहीही टाकू शकतो. तर ते भाजलेले मुरमुरे असे ताटामध्ये बाजूला काढून त्याच कढईमध्ये असं थोडंसं तेल घालून शेंगदाणे तळून घेत आहे. तुम्ही यामध्ये कढीपत्ता देखील घालू शकता. कसं माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता म्हणून मी घातलेला नाही. आणि कढीपत्ता छान असं तळून घातला ना, टेस्ट पण खूप छान लागतो. असं लो टू मीडियम फ्लेमवर असे शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे. तर सोबतच ही रोस्टेड चना डाळ देखील तळून घेत आहे. आमच्याकडे याला दालवा म्हणतात. ही डाळ पण अशी रोस्ट झाल्यावर छान अशी फुलून येते. आता यामध्ये सोबतच मक्का पोहा देखील तळून घेत आहे. तर बघा किती कमी तेलामध्ये सगळ्या गोष्टी तळल्या गेलेल्या आहेत.
मुलांना कसं आपण असं काही चटपट असं काही वेगळं असं बनवून दिलं ना तर त्यांची बाहेर खायची इच्छाच होत नाही आणि ते पॅकेटचं तर मुळीच नाही. तर बघा मक्का पोहा देखील किती छान फुलून आलेला आहे. खूप छान असं क्रिस्पी तळलं गेलेलं आहे. आणि आता याच अशा उरलेल्या तेलामध्ये ना थोडेसे असे आपले घरगुती मसाले घालून छान भाजून घेते आणि लगेचच सगळं मस्त मिक्स करत करत सगळे मसाले लो फ्लेमवर असे भाजून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले देखील कमी जास्त करू शकता. काळं मीठ, चाट मसाला, काळे मिरे पावडर हे असं नक्की टाकाल, म्हणजे याने कसं चटपटा टेस्ट येतो एकदम छान. तर लगेचच सगळं असं छान मिक्स करत लो फ्लेमवर असं चिवडा तयार करून घ्यायचा. हा चिवडा तुम्ही मुलांना टाईमपास म्हणून किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा अधूनमधून भूक लागलेली असेल तेव्हा पण देऊ शकता. आणि इतर काही अनहेल्दी आणि जंक खाण्यापेक्षा घरी बनवलेलं असं चटपटं खाल्लेलं कधीही बरंच ना. आणि थोडंफार असे न्यूट्रिएंट्स पण मिळतात, जसं नाचणी, शेंगदाणे, काही मसाले, कढीपत्ता, मक्का पोहा या सगळ्यांचे खूप फायदे असतात. तर असा हा स्पेशल खूप चटपटा असा चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही सिंपल पण खूप चटपटा असं चिवडा रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.